तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्वराज भरी युट्यूब चॅनल मध्ये. भरपूर दिवसांनी व्हिडिओ होतोय तर ब्लॉग यासाठी बनवतोय. आज आपण बनवणार एक बिर्याणी, व्हेज बिर्याणी व्हेज. तर ब्लॉग कंटिन्यू करा, फूड ब्लॉग असणार आहे आजचा. तर इकडे बघितलं कांदा लसूण पेस्ट आहे मस्तपैकी. तर इथं भाजी आहे अशी, तुम्हाला सांगतो मी काय काय आहे याच्यात. बीन्स, ढोबळी, सोयाबीन आपल्याला आवडत नाही, काढून टाकणार आहे आपण सोयाबीन. फ्लॉवर, बीन्स, ढोबळी आणि वाटाणा असे भाजी आहे. आणि इथं अद्रक लसूण पेस्ट आहे. तर मित्रांनो इकडे बघा तांदूळ किती वाला आहे हा? बासमती. हा बासमती तांदूळ आहे, मस्त सुट्टा आहे, बघितलं का. आणि आता आपण काय करणार आहे, बिर्याणीचा मसाला बनवून घेणार आहे. याच्यात इथं अशी कढई ठेवली, जे बिर्याणीला मसाला लागतो ते आपण बनवून घेणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करा, स्टेप बाय स्टेप बघा. तर तेल टाकायचे किती चमचे? 2-3 चमचे तेल. 3 कांदा तळायचा आहे. कांदा परतून घ्यायचा आपल्याला, आता तळायचा आहे. हा 3 चमचे तेल, 3 चमचे तेल टाकले, बघितलं का. आता कांदा मस्तपैकी तळायचा आहे आपल्याला. इकडे बघितलं, आता कांदा टाकलाय मस्तपैकी आपल्याला. हा आता लाल होस्तोवर म्हणजे तळून घ्यायचा आहे ना, परतायचं नाही, तळून घ्यायचं आहे. थरासाठी का थर जे लावतो ना आपण बिर्याणीचे, त्यासाठी तळून घ्यायचा आहे कांदा मस्तपैकी. बघायला असा लाल मस्तपैकी तळून घ्यायचा कांदा, असा लाल होस्तोवर आपण अशाच प्रकारे कांदा तळून घेणार आहे. एवढा लाल होस्तोवर तळून घ्यायचा. तर मित्रांनो आता आपल्याला मस्तपैकी पेस्ट जी आहे आपली, टमाटो कांदा लसूण पेस्ट मस्तपैकी परतून घ्यायची. आता काय टाकलंय आपण त्यात? ओवा, जिरा पावडर टाकली, जिरा टाकलंय. आणि आता कढीपत्ता टाकतो आपण. तर मस्तपैकी पेस्ट आपल्याला परतून घ्यायची. हा थांबे काढतो. तर ही कांदा लसूण पेस्ट आहे. कांदा लसूण पेस्ट मस्तपैकी परतून घ्यायची आता आपल्याला. आणि टमाटर पेस्ट पण आहे, ते पण आपल्याला परतून घ्यायची. सगळं जिरं आहे मस्तपैकी. बिर्याणी थरवाली बिर्याणी व्हेज मस्त परतून घ्यायची. तर बघितलं ब्राऊन कशी कलर आलाय पेस्टला, मस्तपैकी परतली आहे चांगली. आपल्याला थोडंसं ठेवायचं. आणि अद्रक लसूण आपल्याला टाकायचे. आता अद्रक लसूण जे आपण बारीक करून घेतलेली पेस्ट ती टाकायची. 2 चमचे टाकले आपण, तुमच्या अंदाजानुसार, जसं किती लोकांचं असेल त्यानुसार टाका. तर आता टोमॅटोची पेस्ट टाकली आपण, हे पण आता मस्तपैकी परतून घ्यायची. तर मस्तपैकी आता मिक्स झालेली आहे. आणि आपल्याला आता घरगुती मसाला टाकायचा आहे. किती चमचे टाकला? हा जसं तुम्हाला तिखट लागतं तसं. आता आम्ही तर 1.5 चमचा टाकलाय घरगुती मसाला. आणि लाल मिरची पावडर 1.5 चमचा टाकायचे, दोन्ही जास्त मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे. अजून काय टाकायचंय? बिर्याणी मसाला टाकायचा. आता काय करायचंय, बिर्याणी मसाला. पाणी. तर आता ही ग्रेव्ही तयार झाली बघा. आता चिकन मसाला टाकला आपण याच्यात. पण बिर्याणी व्हेज आहे माझ्याकडे. बघितलं इथं भाजी मस्तपैकी अशी ग्रेव्ही तयार झाली नाहीये. तर आता ग्रेव्ही मध्ये आपल्याला मीठ टाकायचंय. किती चमचा टाकलं? 1.5 चमचा टाकायचं, तुमच्या चवीनुसार टाका. 1-1.5 चमचा. मस्त ग्रेव्ही अशी तयार करून घेतलेली आपण. आता थोडस त्याच्यात आहे ना, मला वाटतं दही टाकायचं. आता दही टाकायचं. इकडे अशी भाजी आहे, भाजी पण मस्तपैकी आपल्याला आता थरबीर लावायचा. एवढी ग्रेव्ही तयार झाल्यावर आपण दही पण चांगल्या कंपनीचं यूज करतो, म्हणजे गोविंदचं दही असतं, बघितलं काय, असं दही आहे सगळं. बघितलं का, दही कर्ड फ्रेश गोविंदचं दही असतं, चांगलं आहे दही. प्रत्येकाच्या आपलं तेच दही असतं. अशी ग्रेव्ही थोडीशी काढून ठेवायची की थोडीशी तिला पाहिजे. हा ईशाला कशावर खायची ती काय माहिती. ईशाने ग्रेव्ही काढून ठेवायला होती. आता दही टाकायची. अख्खा तेवढं गोविंदचा डब्बा आहे ना, तेवढं अख्खं दही टाकायची. थोडंसं थिकनेस, आंबटपणा थोडासा हे होतो आणि घट्ट होती ग्रेव्ही. दही टाकण्याचं कारण हेच आहे ना, थोडीशी घट्ट होती ग्रेव्ही. टेस्ट पण येते, घट्ट पण होती, थोडीशी मिळून येते. आणि आंबटपणा थोडासा तो जाणवतो. मस्त ग्रेव्हीचा वास होतो बघा.
पहिला. तर आता आपले जे भाजी आहे ना, घेवडा, बीन्स, वाटाणा आणि फ्लॉवर यात आपण टाकून घेऊ, परतून घ्यायची. आता या ग्रेव्हीत आहे ना मस्तपैकी परतून घ्यायची स्टेप बाय स्टेप. आणि सोयाबीन पण आपले टाकायचे. सोयाबीन मित्रांनो मला नाही आवडत, पण ते थोडस टाकायचं. ज्याला आवडतं त्याला आवडतं, जे खातात ते खातात. मला तर नाही आवडत. निवडून काढायची, काय करता. आता मस्तपैकी अशी ग्रेव्ही परतायची. पहिला ही भाजी झाली, मस्तपैकी आता परतून घेऊ. तर इथं आपल्याला आता पातेल्यात थर लावायचं, थोडस गरम करायचं पातेलं. कारण काय त्याचं, तूप लावायचं खाली म्हणजे ह्याला आहे ना तूप लावायचं खाली. गरम पातेलं झालं थोडस तूप लावायचं. कारण सांगतो तुम्हाला, हे गरम पातेलं झालेलं आहे. आता तूप का लावायचं, कारण खाली करपत नाही बिर्याणी. थर जो लावतो ना आपण तो खाली लागत नाही. त्यामुळे पातेल्याला पहिल्या बेसला तूप लावून घ्यायचं. तर बघितलं का, अशा पद्धतीने तूप लावायचं जरा खालनं. नंतर तर आपल्याला राईस मध्ये टाकायचं ते. पण हे कशासाठी की खाली बिर्याणी लागू नये म्हणून, करपू नये म्हणून थोडस तूप बेसला लावून घ्यायचं. इकडे भाजी होती मस्तपैकी आपण आता थोडीशी कोथिंबीर घेतली हे करून. आणि आपल्याला आता थर लावायचा आहे बिर्याणीचा. हे बघा, बेस बघून घ्या कसं लावायचं, काय थर लावायचं. तर राईस असा मस्तपैकी टाकून घ्यायचा आहे. थर लावायचा आता बेस. तर आता असा बेस लावलाय. मध्ये आता खाली पाहिला राईसचा बेस. आणि आता ग्रेव्ही, जी ग्रेव्ही आहे ना मस्त आपली उकाळली, ती ग्रेव्ही इथं ह्याच्यात लावून घ्यायची. थर बघा कसा लावायचा आहे. बघितलं का, बेस मस्तपैकी कलर टाकायच्या नंतर कलर. तर आता भाजी, आपली जी भाजी आहे ती मस्तपैकी ह्याच्यात थर लावायचं. वाफा निघतात, कॅमेरा व्हायचा ब्लर. तर मस्तपैकी अशा प्रकारे टेस्टी लागते बिर्याणी. ह्याला आपल्या घरगुती बनवली म्हणून आपण ऑर्डर पण घेतो आपण. तुम्हाला सांगतो मी शेवटला, ब्लॉगच्या शेवटी सांगू तुम्हाला कसं रुपये काय. तर असा बेस लावायचा सगळा. एवढं बघून घ्या भाजी. तर आपला बेस लावून रेडी आहे. बघितलं का, आता मस्त भाजीचा थर लावलेला आहे. आणि ह्याच्यावर थोडासा राईस ना परत आता हा राईस थोडासा ह्याच्यावर टाकायचा आहे. परत वरती राईसचा बेस. तर आता राईसचा बेस आहे मस्त वेगळी ह्याच्यावर. बघितलं का, खाली राईस, वर ग्रेव्ही, त्याच्यावर राईस. पहिला अशा पद्धतीने राईसचा बेस लावायचा. मला व्हेजची नॉन व्हेजची बिर्याणी पाहिजे ना असेल तर मला सांगू शकता, मी बनवून देऊ शकते घर. आणि काय रेट काय असणार आहे त्याचा व्हेजचा? बाहेरच्या प्रमाणे 50 रुपये कमी. हा म्हणजे तरी आता मला माहिती नाही. तरी तुम्हाला सांगू, समजा 700 रुपये किलोने असेल ना, आपल्याकडं 750 ने असेल. व्हेज नॉन व्हेजचा रेट वेगळा असेल. कोणाला पाहिजे असेल तर सांगा. तर इकडे बघितलं असं थर लावलाय. आता व्यवस्थित असे भाग करायचे त्याचे. कलर साठी कलर थोडासा टाकायचा आपल्याला, फूड कलर मस्त वेगळी. बघितलं का, असं चाकूने भाग करायचे. तर बघितलं असं ह्याच्या आतमध्ये आता कलर टाकायचे आपल्याला. बेस तर लावलेला आहे आपण. कलर आहे आपल्याकडं नारंगी कलर आहे. तर असा कलर घेतला आपण, नारंगी कलर आहे. कलर मध्ये थोडस पाणी टाकायचं आणि हे जे थर आहे हे आपण चाकूने काप केलेत त्याच्यात आपण हा कलर भरायचा. त्या आतमध्ये कलर लागतो. मिक्स करताना आपण दाखवतो. मला मिक्स करणार आहे आपण. जरा थर वगैरे सेट झाले ना, मिक्स करणार आहे आपण लगेच.
असा कलर टाकून घ्यायचा आहे. त्याच्यावर आता हे मस्तपैकी कांदा, तळलेला कांदा त्याच्यावर आपण टाकून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर पण आपण टाकू. कांदा बघितला का, थोडीशी कोथिंबीरच्या अगोदर मला ना थोडंसं तूप टाकू. कोथिंबीरच्या अगोदर आपण तूप टाकू. थोडंसं तूपनी टेस्ट येते थोडीशी. प्रत्येक जिथं थर आहे, काप आहेत, तिथं तूप टाकू. गरम झालं. हा, तर आता कोथिंबीर टाकायची. तूप तर टाकलेलं आहे, मस्त तुपनी टेस्ट येते. आता मस्त गार्लिशिंगला कोथिंबीर वेल का. कसं आहे बघितलं का. आता हे किती वेळ ठेवायचं? 5 मिनिटं. हे 5 मिनिटं ठेवायचं. ते लोक कणिक लावून ते कणिक लावून ठेवतात. आपण नाही ठेवत. जे बिर्याणीचे शॉप असतात ते कणिक लावून ठेवतात. आपण आपल्याला ते मोठे पातेले असतात म्हणून आता आपण तसंच ठेवणार आहे. काय अडचण नाही, तसं काय कंपल्शन नाही की कणिक लावूनच ठेवा. 5 मिनिटं ठेवायची, बिर्याणी सेट होती. हे असं पॅक झाकण लावायचं, उघडी ठेवायची नाही बिर्याणी. पॅक झाकण लावायचं मस्त पैकी. किती मिनिटं ठेवलं आपण हे? 5-10 मिनिटं ठेवलेले आहे. आता ओपन करायचंय. तर आपली बिर्याणी मस्तपैकी अशी सेट झालेली आहे, तयार झालेली आहे बिर्याणी. आता मस्तपैकी बिर्याणी दाखवते तुम्हाला. मिक्स करू आपण बिर्याणी. कारण का आता मिक्स करायची मस्त. कुणाला मसाला येतो, कुणाला नाही. जरा सगळी मिक्स झाली ना, मसाला मिक्स होतो, तसं खाता येत नाही. तर भरपूर मोठं पातेलं तरी घेतलेलं आपण, वाफा निघतायत. मजबूत वाफा निघतात. ब्लर व्हायचा कॅमेरा आहे. अशी मिक्स करायची बिर्याणी. तर फायनली बिर्याणी आपली रेडी झालेली आहे. बघितलं का. अशा पद्धतीने ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि बिर्याणीचं काय ऑर्डरचं द्यायची असं इकडे बोल. ऑर्डर दिली तर करून मिळेल. बिर्याणीची ऑर्डर दिली तरी जमल. जे पुण्यातले आहेत वगैरे घरी येऊन बिर्याणी घेऊन जा. बिर्याणीची ऑर्डर जवळपासचे, खडकीच्या जवळपासचे वगैरे आले तर बिर्याणीची ऑर्डर दिली तरी आपण घेऊ. तुम्हाला तर नंबर माहितीच आहे माझा, आहे आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे, तुम्हाला माहिती. तर ऑर्डर देऊ शकता. तर कसा वाटला बिर्याणीचा ब्लॉग नक्की सांगा. मस्त मिक्स झाली. आता वाजलेत 9. जेवतो आणि ब्लॉग अपलोड करतो. चला, कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.